गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच आज मला महाकवी कालिदासांचीच आठवण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आज आषाढाचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवस. हा मेघदूत काव्याचं हे पहिलं वाक्य हे आपल्याला नुसतं माहितीच नाही, हे अनुभवण्यासारखंही आहे. हे माझं भाग्य आहे की 2015 साली हा दिवस बहुतेक रविवारी आला होता आणि त्या दिवशी आमच्या जवळच असणाऱ्या नॅशनल पार्कमध्ये मेघदूत या काव्यावर एक छान व्याख्यान झालं आणि ते सकाळी सकाळी होतं. बहुतेक त्या दिवशी रविवार होता आणि त्यामुळे सगळ्यांना सुट्या होत्या आणि त्यामुळे हे अत्यंत रंगलेलं असं हे भाषण माझ्या आयुष्यात मी ऐकलं. ह्याच्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो. त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे की ह्या गोष्टी अनुभवायला पाहिजेत आणि असे विचक्षण लोक असे कार्यक्रम अरेंज करतात. त्यामुळे अशा काव्यांची गोडीही वाढते आणि त्यातून एक वेगळा असा अनुभवही आपल्या जीवनात येतो. थोडक्यात हे असे जर कार्यक्रम आम्हाला जर अटेंड करायचे असतील, वर्षासहजी अटेंड करायचे असतील, त्यात मजा जर करायची असेल तर आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. आणि आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे याचाच अर्थ कधीतरी आपलं आरोग्य राखण्यासाठी कष्ट करायला पाहिजे. ते पथ्याच्या स्वरूपात असतील, व्यायामाच्या स्वरूपात असतील, नियमांच्या स्वरूपात असतील आणि किंवा उत्तम पौष्टिक खाण्याच्या स्वरूपातही असतील. हे जर नियम पाळले गेले नाही तर जीवन आनंदात घालवणं मोठं कठीण आहे. कारण जर तुम्ही हे सगळं जर पाळलं नाही, तुमची प्रकृती ठणठणीत कशी राहील? तुम्ही वर्षासहजी अटेंड करा. वर्षासहजीचा आनंद लुटायला तुम्हाला चालायला पाहिजे, पावसात भिजायला पण पाहिजे आणि ते जर प्रकृती ठणठणीत नसेल तर ते कसं मिळणार तुम्हाला? आणि तसं जर करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे, तुमचा अग्नी प्रदीप्त ठेवायला पाहिजे आणि तुम्ही सारखे सर्दी खोकल्याने आजारी होणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यायला पाहिजे. तुम्हाला म्हणजे मलाही घ्यायला पाहिजे. आणि याचाच अर्थ असा आहे की नियमाने चालणं हे सगळ्यांनाच हे फायद्याचंच आहे. कुठलेही शॉर्टकट्स आहेत ना, हे कुठल्या तरी भिंतीवरनं, कुठेतरी तार वाकवून, कुठेतरी खड्ड्यातनं जातात. राजमार्ग आहेत, ते राजमार्ग नक्की अभ्यासावेत आणि त्याचा अवलंब करावा. आणि पथ्य याचा अर्थ काय? रस्त्याने चालणं. अपथ्याचा अर्थ काय? रस्ता सोडून चालणं. आणि कुपथ्याचा अर्थ काय? तर कुंपणावरनं उडी मारून जाणं. मग तिथे ती तार लागली काय, काचा लागल्या काय, ती जबाबदारी कोणाची? त्या कुंपण करणाऱ्यांची नाही, तुमची आमची. त्यामुळे कुपथ्य करण्याने काय होतं? आपल्या आयुष्याची, आपल्या आरोग्याची नासाडी होते. त्यामुळे पथ्याने जगावं, पथ्याने वागावं, पथ्याने चालावं, म्हणजे पथावर चालावं. आणि पथाने चाललं की धोका कमी. आता कोणी कसे वाहनं चालवतात, त्यांनी काय प्रसंग येईल हे कोणालाच माहित नाही. पण आपण आपली काळजी घ्यायला काय हरकत आहे, नाही का? त्यामुळे इथेच थांबतो. श्रीराम जय राम जय जय राम. नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही या गप्पांसाठी जरूर बोलवा. थँक्यू.